अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 13000 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सोन्याचे दर हे 74,500 रुपये प्रति तोळा जीएसटी सह, तर चांदी 87,000 रुपये प्रति किलो जीएसटी सह आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती ग्राहकांची मोठी गर्दी सुवर्ण बाजारात पाहायला मिळते। मात्र यावर्षी सोन्याचे दर वाढल्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। पाहूया। आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त हा मानला जातो आणि आजच्या दिवशी सोने खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। त्यामुळे सुवर्णनगरी जळगावात आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। आपण जर बघितलं तर सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1000 रुपयांनी वाढ झालेली आहे, तर चांदीचे दर देखील वाढलेले आहेत। तरी देखील लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत भंगाडे गोल्डचे संचालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, सोन्याचे दर हे वाढलेले आहेत, आज अक्षय तृतीया आहे, कसा ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे? आजचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, त्यामुळे आज थोडंफार का होईना आज लोक सोनं घेतात। तर आज सोन्याचा भाव 72,500 असला तरी आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। दिवसभराची गर्दी वाढेल अशी शक्यता आहे। सोन्याचे दर हे वाढलेले आहेत। आज आम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भंगाळे गोल्डमध्ये सोनं खरेदी करायला आलेलो आहोत, पण सोन्याचे भाव बघता आता सोन्याचे भाव खूप वाढले, त्यामुळे आम्ही आमचा बजेट आहे तेवढं सोनं खरेदी करू शकतो ते करतोय। पण आमची अशी अपेक्षा आहे की सोन्याचे भाव हे थोडे तरी कमी झाले पाहिजे, म्हणजे कमी झाले तर आम्हाला मनसोक्त सोनं खरेदी करता येईल। ग्राहकांची अशी अपेक्षा आहे की सोन्याचे भाव हे सातत्याने वाढत आहे, म्हणून कुठेतरी सोन्याचे दर हे कमी झाले तर जे ग्राहकांचं बजेट कोलमडतं आहे ते कोलमडणार नाही आणि मनसोक्त असं सोनं त्यांना विकत घेता येईल। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।